नमस्कार. मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं रणधुमाळी चालू झालेली आहे. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी निवडणूक आयुक्ताने जे या निवडणुकीचे चित्र त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आता आपण सध्या इंदापूर तालुक्यातील बिगोन शेटपळगडी या गावात जे निवडणुकीचं चित्र आहे ते आपण बघतोय. आता सध्या माझ्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सगळे आपल्या बरोबर आता या ठिकाणी आलेले आहेत. आता आपण फक्त त्यांच्याबरोबर त्यांचे काय म्हणणं आहे किंवा त्यांची काय गोष्टीत किंवा त्यांना काय वाटतंय कशाबद्दल आपल्या बिगोन शेटफळ गटासाठी किंवा त्यांच्या त्या उमेदवारीबद्दल किंवा त्यांच्या इच्छुकतेबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. या 2 मिनिट आपण त्यांच्याशी काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय सध्या दादा जिल्हा परिषदेचं चित्र सध्या स्पष्ट झालंय, निवडणूक लागली दादा, काय म्हणणं आहे आपलं सध्या या परिस्थितीवरती? निवडणूक लागलेली आहे. खऱ्या अर्थानं ज्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय दत्तामामा भरणे असतील, या सगळ्यांच्या बरोबर राहून अगदी प्रामाणिकपणे आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं समाजाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे आलंय, अशा एकनिष्ठ व्यक्तीला उमेदवारी देणं अपेक्षित आम्हाला आहे. आता मुद्दा एक आहे, यामध्ये आज आम्ही माननीय कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांना भेटण्यासाठी सगळेच गेलो होतो. संपूर्ण भिगवण परिसरातले कार्यकर्ते मामांना भेटलो. त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या भगिनी आणि खऱ्या अर्थानं हेमाताई म्हणून परिसरामध्ये एक चांगलं लौकिक चांगलं नाव असणारं आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम असणारं एक व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे गेलो होतो. आमचं म्हणणं एकच आहे, उमेदवार 2 द्यायचे. एक पंचायत समिती आहे, झेडपी आहे आणि झेडपी गटातून 2 उमेदवार आहेत, पंचायत समिती गणासाठी 2. मुद्दा एकच आहे, जे कोणी उमेदवार दिले जातील, जे कोणी उमेदवार असतील ते उमेदवार अतिशय व्यवस्थितपणे की ज्यांनी आजपर्यंत कठीण प्रसंगामध्ये पक्षाबरोबर एकत्र राहून आणि चांगल्या पद्धतीने काम केलंय, ज्याला आपण ओरिजिनल एकनिष्ठ म्हणतो, ओरिजिनल एकनिष्ठ अशा व्यक्तीला उमेदवारी द्यावी पक्षाने आणि पक्ष 100% ऐकणार आहे. आम्हाला एक खात्री आहे, आदरणीय दत्तामामांच्या बाबतीत आहे, आदरणीय दादा आहेत, अजितदादा आहेत. सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम केलं आणि समाज मान्यता कोणाला आहे हे पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे कसं असतं की नौखा कोणी येणं, बाकीच्या गोष्टी घडणं हा नंतरचा भाग आहे. खऱ्या अर्थानं ज्याने काम केलंय एकनिष्ठ म्हणून त्या व्यक्तीला उमेदवारी देणं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षित गोष्ट आहे आणि याच गोष्टीचा दुजोरा आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून मिळेल अशा पद्धतीची मनापासून खात्री वाटते. कुठल्याही पद्धतीने अडचण आम्हाला वाटत नाही. एक आहे, आम्ही समाजासाठी म्हणून ज्यावेळी समोर येतो त्यावेळी या ठिकाणी कुठलाही जात पात धर्म ह्या गोष्टी न पाहता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दोन्ही ठिकाणी असावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पक्षश्रेष्ठी पूर्ण करतील. आज वर्षानुवर्ष आपण राष्ट्रवादीचं काम करताय. या राष्ट्रवादीच्या माध्यमातून भरपूर आपल्या बिगोन शेटफळ गटामध्ये गेल्या वेळेस पण आपला बिगोन शेटफळ गटाचा जो राष्ट्रवादीचा उमेदवार होता तो त्या ठिकाणी आपला सत्ता आली. त्यानंतर जे उमेदवार राष्ट्रवादीचे आले त्याच्यानंतर भरपूर घडामोडी आज आपल्या या ठिकाणी बिगोन शेटफळ गटामध्ये घडल्यात दादा. आता असे चित्र काही ठिकाणी उपस्थित झाले आपल्या बिगोन शेटफळ गटामध्ये की काही नवीन चेहरे आपल्या पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा बी कुठंतरी पुढे येण्याचा विषय येतोय. तर असं होतंय का की जुन्यांना कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय पक्षश्रेष्ठींकडनं, असं काय? कसं असतं, इमारत उभा करताना जे पाया असतो ना, पाया तो महत्वाचा असतो. वर किती डेकोरेटिव्ह खांब उभा केले ना त्याला महत्व नाही. पाया जर कणखर असेल तर इमारत चांगली होईल आणि आम्ही सगळे पायाची दगड आहेत. जे जुने आहेत, जे एकनिष्ठ आहेत ते पायाची दगड आहेत. वर जे डेकोरेटिव्ह खांब दिसत आहेत त्यांच्यावर आमचा भरोसा नाही. मुद्दा एकच आहे, या ठिकाणी जुनं नवीन हा प्रकार नाही. पक्षाला एकनिष्ठ कोण आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम केलंय या अशा उमेदवाराला उमेदवारी मिळाली पाहिजे. आता तुम्ही विचारलं की नवीन येण्याचा ओघ आहे, आम्हाला त्याशी काय घेणं देणं नाही. पक्षामध्ये कोणी नवीन येतंय कोण जातंय ह्याच्याविषयी काय घेणं देणं नाही. आमचं या ठिकाणी मागणी एकच आहे की जे एकनिष्ठ आहेत आजपर्यंत पक्षाशी बांधिलेत आणि पक्षासाठी त्यांनी स्वतः बऱ्याचशा लोकांचे सर्वसामान्यांचे
उमरे झिजवलेत अशा व्यक्तीला उमेदवारी मिळणं गरजेचं आहे. हीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, आपण बघतोय आता सध्या ज्येष्ठ म्हणून महेश दादा देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होते. अजून आपल्या बरोबर बाकीचे आहेत, अजून त्यांचे काय म्हणणं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. अण्णा, काय सांगताल, काय सध्या परिस्थिती निघून शेतकरी गटामध्ये? आज सकाळी आम्ही आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय भरणे मामा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे ह्याच मुद्द्यासाठी गेलो होतो की जे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांचाच मामाने विचार करावा आणि त्यांनाच तिकीट मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी गेलो होतो. आणि मामांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळेल असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. न्याय मिळाला असं त्यांच्याकडनं कळलं. युवक पण आहेत आज आपल्या बरोबर. युवकांचं काय मत आहे भिगवण शेटपळ गटामध्ये जी उमेदवारीबद्दल जी चर्चा चालू आहे, त्यांचं मत काय ते बी आपण जाणून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? शेवटी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जो तो आपापल्या पद्धतीने तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण माझं एक प्रामाणिक मत आहे की जो खरंच पक्षासाठी एकनिष्ठेने प्रामाणिकपणे काम करतो, जो सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून येतो आणि शेवटी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कोणतीही निवडणूक असो, अशा ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी योग्य उमेदवारी द्यावी ही आमची मामांना मागणी आहे. मित्रांनो, युवकांचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा योग्य उमेदवाराला त्यांना देण्यात यावे. आज आपल्या बरोबर ज्येष्ठ आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे? काय बाबा, काय सांगताल? आम्हाला आमची एवढीच मागणी, हेमताईला तिकीट मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. हेमताईंना तिकीट मिळेल असं तुम्हाला वाटतंय? मिळायला पाहिजे आमची अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली. मागणी केली आम्ही दत्ता मामा. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी मागणी केली दत्तामावांकडे. आपल्या भिगवण परिसरात सर्व समाजाचे लोक आहेत आज. काय त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या काय गोष्टी आहेत, काय त्यांच्या त्याबद्दल वाटतंय, काय वाटतंय भिगवण शेटपळ गटासाठी? काय कसं तुम्हाला काय वाटतं की कोणाला उमेदवारी मिळायला पाहिजे किंवा काय? राष्ट्रवादीचं आज तुम्ही पण काम करताय वर्षानुवर्ष, काय तुमचं काय म्हणणं आहे यावरती? आमचं म्हणणं आहे हेमताईलाच तिकीट मिळालं पाहिजे. हेमताई माडगेंना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हेमताईंना तिकीट मिळण्याचं असं तुमचं म्हणणं आहे. पण जर उद्याच्या भविष्यामध्ये जर पक्षश्रेष्ठींनी जर दुसरं कोणाला तिकीट दिलं तर तुम्हाला काय वाटतं की बाबा त्यांना त्यावेळेस तुम्हाला काय वाटेल की त्यांच्या दृष्टीने काय वाटतं ना, आम्ही जुने कार्यकर्ते आहेत, ते आम्हालाच भेटलं पाहिजे, आमची ही अपेक्षा आहे. जुने कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांना वाटतं की आज आम्हाला तिकीट मिळावं म्हणून. आपल्या बरोबर आहेत अजून युवक, काय त्यांचं म्हणणं काय? तुम्ही आज राष्ट्रवादीचं काम करताय, वर्षानुवर्ष झालं त्या गोष्टी करताय, सध्या काय तुमचं म्हणणं काय की बाबा उद्याच्या भविष्यात तुम्हाला कोणाला? आता जी निवडणूक आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक असताना कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि जे पक्षाशी बांधलेले आहेत, ज्यांनी एक निष्ठेने पक्षाचं काम केले, त्या योग्य उमेदवाराला उमेदवार मिळावी ही या अपेक्षेसाठी आम्ही आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे गेलो होतो. आणि निश्चितपणे ते योग्य उमेदवाराला न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही सर्वजण हेमताई माडगे यांची उमेदवारी निश्चित व्हावी ह्यासाठी आम्ही सकाळी सर्वजण भरणेवाडीला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना असा न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगलेली. मित्रांनो, सध्या आता ज्येष्ठ आहेत अजून, काय तुमचं म्हणणं काय आहे? काय नाही मामा, ज्येष्ठांना आपलं निष्ठावंतांना देते, निष्ठावंतला देणार ते मामा, न्याय देणार, अपेक्षा आहे तशी. काय निष्ठावंतला देणार अपेक्षा आहे. सध्या आपण बघतोय की आपल्याकडून या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सगळ्यांचं म्हणणं एवढं एकच आलं की आज आम्ही वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतोय, एकनिष्ठेने काम केलंय, प्रत्येक घडामोडीमध्ये आम्ही सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. आमदारकीपासून खासदारकीपासून सगळ्यांनी त्या गोष्टी जिथं तिथं त्यांनी कामं केलेली आहेत. पण आज जर त्या कार्यकर्त्यांची निवडणूक पुढे आली आणि जर त्या एकनिष्ठेला जर आम्हाला कुठं जर न्याय नाही मिळाला तर त्या पद्धतीत कुठंतरी आम्हाला नाराजी होऊ शकते. आज त्यांची अजून सुद्धा त्यांनी परखडपणे भूमिका कुठं मांडलेली नाहीये किंवा त्यांनी अजूनपर्यंत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विश्वासावरतीच विश्वास ठेवून त्यांनी आज त्यांची भूमिका दिलेली आहे. आपण पाहूया त्यांच्या उद्याच्या भविष्यामध्ये त्यांच्याकडनं काय, त्यांना कशा पद्धतीचे चित्र अजून उद्याच्या भविष्यात कळतील. मी निलेश गायकवाड, मार्मिक समाचार.